नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टलवरती जागांचा खेळ सुरू झालाय का? कारण की आज जर पाहिलं तर महाराष्ट्रातील माझ्या अभियोग्यताधारकांमध्ये जर पाहिलं तर एक प्रकारचा मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट येत आहेत की सर, एवढा आकडा आम्हाला ऑथेंटिक सांगितला जातोय, तो खरा आहे का? खरं तर हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे, कारण की अभियोग्यताधारकांच्या मानसिकतेशी खेळलं जातंय की काय, असाही प्रश्न उपस्थित झालाय. कारण की मी संघटनेचे जे स्वयंघोषित अध्यक्ष असेल, सर असतील, मॅडम असतील, यांनी पवित्र पोर्टलवरती 22,000 जागा अपलोड झालेल्या आहेत. काहींनी 25,000 जागा अपलोड झालेल्या आहेत आणि हे आम्हाला 100% खरी माहिती आम्ही देतोय. परंतु एवढ्या जागा खरंच अपलोड झाल्या आहेत का? असा प्रश्न अभियोग्यताधारकांनी त्यांना विचारण्याची वेळ आली आहे. कारण की आपण कालच एक यादी पाहिली. त्या यादीमध्ये जवळपास 556 संस्था ज्या रिजेक्ट झालेल्या आहेत. मग तुमच्या जागा जर पवित्र पोर्टलवरती अपलोड असतील तर अपलोड झालेल्या जागा कधीच कमी होत नसतात, लक्षात ठेवा. मग आपण आत्तापर्यंत फेकाफेकी करत होतात का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण की बऱ्याच जणांनी पाहिलं असेल की व्हिडिओमध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल, तुम्हाला एकदा तुम्ही पाहू शकता, बॅच घेण्यासाठी अफवांचा पाऊस सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या ग्रुपवरती मी पाहत असतो, माझीच बॅच घ्या, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. परंतु जागाच नसतील तर तुमची बॅच घेऊन उपयोग काय? हाही प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. तुम्ही ज्या जागा सांगितल्या होत्या, अपलोड झालेल्या जागांविषयी आम्हाला खरी माहिती द्या. तुम्हाला त्यांच्याकडून उत्तर मिळणं अपेक्षित आहे. कारण की तुम्हाला जी दिशाभूल केली जातीये ती अयोग्य दिशाभूल आहे. खरी परिस्थिती काय आहे ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक यू.